नमस्कार मित्रांनो, आजची तारीख आहे 5 जुलै 2026. द हिंदू पेपरमधले जे करंट अफेअर्स आहे ते आपण इथे कव्हर करतो आहे. सर्वात पहिली जी न्यूज आहे ते आहे NLEM बद्दल. NLEM काय आहे तर नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन. नॅशनल लिस्ट म्हणजे आपल्या देशातील इसेन्शियल जे मेडिसिन्स असतात, महत्त्वाचे जे औषधं असतात त्याची लिस्ट अपडेट करावी लागत असते दरवर्षी. प्रत्येक वर्षी अपडेट करावी लागत असते. हे जे लिस्ट आहे यालाच काय म्हटलं जातं, इसेन्शियल मेडिसिन लिस्टसुद्धा म्हटलं जातं. हे जे करंट अफेअर्स आहे UPSC आणि MPSC सारख्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण इथे कव्हर करणार आहोत. तर चला बघूया. लिस्ट अपडेटमधील हा पहिला पॉईंट आहे, उशीर झालेला आहे. भारताची नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन NLEM मध्ये मागच्या गेल्या 4 वर्षापासून, किती वर्षापासून, 4 वर्षापासून काहीच अपडेट झालेले करण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळे भारताच्या हेल्थ इकोसिस्टीमवर ॲडव्हर्स इम्पॅक्ट जो आहे तो होत आहे. आणि हे सर्वात शेवटी केव्हा अपडेट करण्यात आलेलं होतं, कुठल्या वर्षी अपडेट करण्यात आलं होतं तर 2022 मध्ये. काय अपडेट करण्यात आलं? नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन. म्हणजे मागच्या 4 वर्षापासून उशीर झालेला आहे. या उशिरामुळे आरोग्य व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम जे आहे ते होत आहेत. WHO सुद्धा हे जे लिस्ट आहे त्यांची, जे वर्ल्ड हेल्थची ऑर्गनायझेशन आहे ते सुद्धा 1-2 वर्षानंतर ही लिस्ट जी आहे ते रिवाईज करत असते. ठीक आहे. जसं त्यांनी 2023 मध्ये केलं होतं, त्यानंतर 2025 मध्ये केलं होतं. त्या लिस्टमध्ये जवळपास 523 औषधे आहेत. आणि भारताची सध्याची जे NLEM लिस्ट आहे, इसेन्शियल मेडिसिनची लिस्ट आहे, ते 2015 पासून लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये 384 औषधे सध्या आहेत. किती आहे? 384. म्हणजे जवळपास 139 औषधांचा फरक आहे. भारताच्या लिस्टमध्ये 139 औषधे हे समाविष्टच करण्यात आलेली नाही आहेत. हे लिस्ट समाविष्ट न केल्यामुळे सर्वसामान्यावर त्याचा परिणाम जो आहे तो होत असतो. जेव्हा औषधे या लिस्टमध्ये असतात तेव्हा काय होते की सरकारी हॉस्पिटल ते फ्रीमध्ये मिळतात. आणि या लिस्टमध्ये असल्यामुळे त्याच्यावर एक प्राईस सिलिंग लावली जाते. प्राईस सिलिंग म्हणजे काय? इतक्यापेक्षा, म्हणजे एक MRP ठरवून दिली जाते, त्यापेक्षा ती जास्त किमतीमध्ये विकू शकल्या जात नाही. आणि औषधांची किंमत जी आहे ती त्यामुळे कमी होते. ही औषधे लिस्टमध्ये नसल्यामुळे काय होत आहे तर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर जे उपचारासाठी लोकांना खाजगी बाजारात मोठी किंमत मोजावी लागते. जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात त्यामध्ये काही औषधं अशी आहेत, काही मेडिसिन अशी आहेत की जे, जसं कॅन्सरची औषधं, ते खूप महाग त्यांना मिळत आहेत, हे लिस्ट अपडेट न झाल्यामुळे. आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय होत आहे तर सध्या भारतामध्ये लोकांचा जो आउट ऑफ द पॉकेट एक्सपेंडिचर, म्हणजे काय, आरोग्यासाठी स्वतःच्या खिशातील जे खर्च आहे तो 40% इतका जास्त आहे. त्यामुळे काय होतं की एक ठरवण्यात आलं होतं की नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 नुसार काय ठरवण्यात आलं होतं, एक लक्ष्य ठरवण्यात आलं होतं की 2026 पर्यंत हा जो खर्च आहे, स्वतःच्या पाकिटमधले जे पैसे आहेत लोकांच्या, तर ते कमी करण्याचा उद्देश हा 2026 पर्यंत कमी करण्यात आलेला. पण नियमित आणि वेळेवर NLEM अपडेट ते न केल्यामुळे हा सर्व जो आहे हा 40% जास्त खर्च लागत आहे. आणि हा जर अपडेट नेहमी वेळेवर केलं असतं तर काय झालं असतं तर औषधांची उपलब्धता वाढली असती, किमती नियंत्रित राहिल्या असत्या औषधांच्या, आणि लोकांच्या खिशावर त्याचा आर्थिक बोजा जो आहे तो पडला नसता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की हे NLEM लिस्ट म्हणजे काय, ठीक आहे. नंतर इथे जे टर्म आली आहे नॅशनल हेल्थ पॉलिसी 2027, या संदर्भात आपण एक व्हिडिओ करून बघत जाऊ. तुम्ही क्रमवाईज बघा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्ससुद्धा समजतील आणि त्याच्या संदर्भातले जे महत्त्वाचे मुद्दे असतात ते सुद्धा समजतील. म्हणजे तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही.